गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आवाज येतोय का सगळ्यांना? येतोय मॅडम. येतोय मॅडम. It's okay. So first upon we discuss to yesterday's unit test. युनिट टेस्ट सगळ्यांनी सॉल्व्ह केलेली आहे. काही लोक अब्सेंट होते त्याला. तर सगळ्यात आधी कंपल्सरी टेस्ट आहे ती सॉल्व्ह करायची आहे, कारण ह्याच्यावरती तुमची इंटरनलची मार्क्स आहेत ती डिपेंड आहेत. इंटरनलला आम्ही हा तुमचा परफॉर्मन्स बघून तुम्हाला मार्क्स देत असतो. सो आपल्या फ्रेंड्सना पण सगळ्यांना सांगायचं आहे. दुसरी गोष्ट प्रेझेंटी. परवाच्या लेक्चरपासून प्रेझेंटी फारच कमी व्हायला लागलेली आहे. सो कंपल्सरी प्रेझेंटी फॉर्म भरताय का सगळे? मयुरी, प्रणाली, उचिता, ग्रुपवर मी टाकते. हो मॅडम. हो मॅडम भेटतोय. जरी माझ्याकडून राहिलं तरी तुमचं तुम्ही फिल करून करत जायचं. मी करतेच आहे सेंड, तरी पण आणखीन तुम्ही पण आठवणीने तो फिल करत चला. त्याच्यानंतर कालच्या टेस्टमध्ये कुणाला काही प्रॉब्लेम होता का? खूप सोपे क्वेश्चन्स मी स्वतः तयार केले होते तुमच्यासाठी. बुक जर तुम्ही बघितलं, तुम्हाला नोट्स शेअर केलेल्या आहेत मी. त्याच्यामध्ये एमसीक्यू होते का मी दिलेल्या नोट्समध्ये? होते मॅडम. तर त्याच्यामध्ये मला वाटते 10 का 11च एमसीक्यू होते. बाकीचे 25 क्वेश्चन्स होते. वरचे क्वेश्चन्स मी तुमच्यासाठी सगळे तयार केले होते. तर खूप छान सगळ्या लोकांनी परफॉर्मन्स दिलेला आहे. काही लोकांना अजून अभ्यास करायची गरज आहे. 4 लोक कोणतरी होती, 4 स्टुडंट्स असतील, त्यांना 48 पडलेले आहेत मार्क्स. एक क्वेश्चन कोणता चुकला मग? मयुरी, उर्जिता? मॅडम नो बॉन्ड फॉर्मचा चुकलाच. कोणता? नो बॉन्ड फॉर्म लिहायच्या ऐवजी बॉन्ड फॉर्म किती सोपं होतं ते. झालं मॅडम. पॉलिश एक्सक्लुजन आउट ऑफ पडावे असं, म्हणजे खूपच एवढा चॅप्टर आहे ना, सोपं मस्त होतं आणि ते इंटरेस्टिंग आहे. मी तुम्हाला त्या कन्सेप्ट सगळ्या सांगितलं, तुम्ही वाचत चला तरी स्वतःच क्वेश्चन तिथे एक तयार होतोय. तर मला वाटलं होतं की मोस्ट ऑफ द पीपल्स सगळ्यांना पडतील आउट ऑफ, पण ठीक आहे, आणखीन एक चान्स तुम्हाला दिला जाईल. सो तयारी करा. आणि जी अगोदरची युनिट टेस्ट होती फर्स्ट, त्याच्यामध्ये पण तो क्वेश्चन होता, तो मी करेक्ट केलेला आहे. पण ॲट अ टाइम 2 नको म्हणून काल एकच दिलेली, आधी ह्याचा तरी प्रॅक्टिस होऊ दे. आता या वीकमध्ये आपण ॲट अ टाइम त्या 2 टेस्ट घेणार आहे. तर सगळ्या लोकांनी मॅक्सिमम त्याच्यामध्ये ट्राय करायचं आहे. त्याच्यात कोणता तो प्रिसेशनचं बघितलं मी, चेक केलं तर ते बरोबर आहे, BE/2M. आणखीन कुठला ह्याला प्रॉब्लेम होता? प्रणाली, मयुरी, बाकीचे सगळ्या? डिफ्यूज सेरीजला मॅडम. कोणतं? डिफ्यूज सेरीजचा. ते केलं डिफ्यूजचं, आणि तो दुसरा हा प्रिसेशनचा आहे ना, ते बरोबर आहे. ते तुमच्या बरोबर असेल. डिफ्यूजचं ते बाय मिस्टेकली झालं होतं गडबडीत माझ्याकडून पण. सो आणखीन मग त्या दोन्ही टेस्टचं चांगली तयारी करा, म्हणजे 2 चॅप्टर्स तुमचे व्यवस्थित होतील. त्याच्यावर आणखीन फिरून न्यू क्वेश्चन्स पण तुम्हाला दिले जातील. आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे 1 मिनिट, विनायक सावंत आहेत का बघा लेक्चरला आज? विनायक नाहीये मला वाटतंय ना. सुप्रियाने दिली का टेस्ट? सुप्रिया शेळके, सुप्रिया दिलाय तुम्ही परफॉर्म का? दिलाय की. दिलेला आहे, ठीक आहे. सूरज पाटील आहेत का बघा, आवाज ऐकत का? हॅलो हॅलो, पाटील आवाज ऐकताय का? हो. काय मग, काय प्रॉब्लेम तुमचा? तुम्ही टेस्ट देत नाही, काही नाही, बोलत सुद्धा नाही लेक्चरला. मला वाटतं मी अजून पाहिलं पण नसेल तुम्हाला, आहे ना? लेक्चरला पण नाही तुम्ही. ते गावाकडे लॉकडाऊन आहे, ते रेंज नसल्यामुळे. व्हॉट एव्हर, सगळे गावाकडेच आहेत आणि सगळे लॉकडाऊन मध्येच आहेत. पण बघा, तुम्हाला जर टीव्हीला चांगले मार्क्स पाडायचे असतील तर ते सगळं द्यायला पाहिजे. इंटरनलचे मार्क्स मग दिली जाणार नाही. सगळीकडे लक्ष असते माझं, कोण असते कोण नाही, कुणी दिले टेस्ट. तो सावंत नावाचा मुलगा आहे, तो कसं असते ना, पण देतोय तरी ऍटलिस्ट. त्याला परफॉर्म तरी करतोय, रिस्पॉन्स तरी देतोय टेस्टला. तुम्ही कशातच नाहीये पाटील. काय नेक्स्ट टाइम जर मला हे दिसलं तर मग हे परत सरांपर्यंत जाईल, मग बघा त्याचा लॉस होईल तुम्हाला. लास्ट टाइम ट्युटोरियल तुमचेच राहिले होते ना होम असाइनमेंट द्यायचे, त्यावेळेस सारखी ध्यानात ठेवा ते. मग असं सगळ्यांच्या सोबत परत सांगावं लागते. इंडिव्हिज्युअल आता स्वतःची जबाबदारी एक नाही काहीतरी करायची. हे सगळं तुमच्यासाठी आहे. हे सगळं टेस्ट वगैरे काय नाही, आम्हाला काही ह्याचं काहीच भेटत नाही. फक्त तुमचा लॉस होण्यासाठी हे चाललंय. आणि हे बनवायला खूप वेळ लागतो. तुमच्या माहितीसाठी तुम्ही स्वतः एखादा गुगल फॉर्म, आता बघा तुम्हाला प्रोजेक्ट देणार आहे त्यावेळेस समजेल किती त्रास होतो. मग
आणि एवढं सगळं देऊन पण तुम्ही स्वतःच काहीच त्याच्यामध्ये रिस्पॉन्स देत नसाल तर मग अवघड आहे. सावंत आज नाहीये बघा, सावंतशी पण बोलायचं होतं आज, त्याला जॉईन नाही झालेले. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरला त्यांना बोललं जाईल. सो सगळ्यांनी स्टडी करायचा आहे चांगला, आणि पाटील आहेत त्यांनी पण आता सगळ्या टेस्ट द्यायच्या आहेत. आणि नोट्स मिळालेत का तुम्हाला? ग्रुपवर सेंड केलेत बघा. हा मिळाले. हा, वाचताय ना? होय. बाकीच्या सगळ्या मुली व्यवस्थित प्रेझेंट असतात, फक्त तुमच्या दोघांचाच प्रॉब्लेम आहे. आणि त्या सगळ्या व्यवस्थित डिस्कस करत असतात, सगळ्या टेस्ट देत असतात, सगळ्यांना चांगले मार्क्स मिळतात, फक्त तुमच्या दोघांचा प्रॉब्लेम आहे. सो तुम्हाला काही आणखीन वेगळा प्रॉब्लेम असेल तर शेअर करा, काय असेल बघा आणखीन. सो आता याच्या पलीकडे कोण काही तुम्हाला सांगणार नाही, परत सर एकदमच मग कसे ओरडतात ते माहिती. सो ठीक आहे. फर्स्ट 2 चॅप्टर्स आपण इथं संपवलेले आहेत. नाव वी स्टार्ट दी थर्ड चॅप्टर, किंवा हे तुमचं सेकंड युनिट आहे, आणि सेकंड युनिट मधला तुमचा हा फर्स्ट चॅप्टर आहे. आणि लिगली इंडेक्स प्रमाणे आपण जर पाहिलं तर आपला हा थर्ड चॅप्टर आहे. सो अवर थर्ड चॅप्टर इज द रामन स्पेक्ट्रा. डू यू नो रामन स्पेक्ट्रा? नाव ऐकलं आहे का रामन स्पेक्ट्रा? हा सुद्धा, हे चॅप्टर सगळे आहेत हे वन बाय वन एकावरती एक डिपेंड्स झालेले आहेत. आता तुम्ही शिकत तुम्हाला कळेल. पहिला आपण ॲटॉमिक स्पेक्ट्रा बघितला, त्याचं फाईन स्ट्रक्चर बघितलं, हे कुठं होतं फाईन स्ट्रक्चर, ॲटम्स मध्ये ॲटमचा स्टडी केला, त्याच्या ॲटम पासून परत मोलेक्यूल बनला, मोलेक्यूल मध्ये परत आपण त्याचा मग ते स्ट्रक्चर कसं बनतं, त्याला काहीतरी बॉन्डिंग आहे, ते बॉन्ड्स कोणते, त्याच्या कंडिशन कोणत्या, मग ते बॉन्ड क्रिएट होताना काय काय होतं, असं स्टोरी टाईप एक सगळं लिंक लावत जायचं आहे. आणि स्टडी करताना पण असं स्टडी करायचं आहे, एकावरती दुसरी गोष्ट डिपेंड आहे, असं इथं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. जसं की आपण लास्ट चॅप्टर मध्ये पाहिलं की व्हॉट इज मीन बाय दिस बॉन्ड फॉर्मेशन, व्हॉट इज मीन दी डिफरंट टाइप्स ऑफ बॉन्ड, व्हॉट इज मीन बाय व्हायब्रेशन, व्हॉट इज मीन बाय रोटेशन्स, त्याच्या एनर्जीज कॅल्क्युलेट केल्या. मग आता याच्यासोबतच याच्यावरूनच तुमचं जे रोटेशन होतं, व्हायब्रेशन होतं, ते म्हणजे काय होतं, आणि त्याच्यावरून हा आपल्याला रामन स्पेक्ट्रा हा स्टडी करायचा आहे. सो आतापर्यंत तुम्ही जर नाव ऐकलं असेल, बऱ्याच लोकांना माहिती असेल आणि बऱ्याच लोकांना माहिती नसेल, तर व्हॉट इज मीन बाय दिस रामन स्पेक्ट्रा हे आपण आता इथं इंट्रोडक्शन मध्ये बघणार आहे. इट इज व्हेरी इझी, खूप सोपा चॅप्टर आहे, खूप छोटा पण आहे, अगदी 2-3 लेक्चर मध्ये संपून जाईल. सो वन बाय वन तुमचा स्टडी हा कंटिन्युअसली करतच राहायचा आहे. आपल्याला जास्तीत जास्त याचं MCQचं प्रॅक्टिस करायचं आहे, हे सारखं मी तुम्हाला सांगतेय. सो what is the Raman spectra? First we have to see why we can study the Raman spectra. आपण काय, आपलं चॅप्टरचं नाव आहे रामन स्पेक्ट्रा, मग याचं एम काय आहे, का आपण रामन स्पेक्ट्रा, हे कुठेही बुक मध्ये नाहीये. आज मी सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करणार आहे आणि इंट्रोडक्शन घेणार आहे, जे की बुक मध्ये नाही, पण ते मीनिंग्स तिथं आलेले आहेत थेअरीमध्ये, आणि त्याचं मीनिंग जर नाही कळालं तर मग तो कन्सेप्ट कळणार नाही. म्हणून आपण सगळं कन्सेप्च्युअल स्टडी पहिल्या लेक्चर मध्ये इंट्रोडक्शन टाइप मध्ये करणार आहे. सो व्हाय द रामन स्पेक्ट्रा, व्हाय वी कॅन स्टडी द रामन स्पेक्ट्रा? सो बिकॉज Raman spectroscopy is a spectroscopic technique which is used to detect vibrational, rotational and other states in a molecular system, and which is capable of probing the chemical composition of a material. मग आता या डेफिनेशन वरून तुम्हाला समजलं असेल, जे की लास्ट चॅप्टर मध्ये आपण जे व्हायब्रेशन रोटेशन्स बघितले होते, ते कसे फाइंड आउट करायचे किंवा कसे डिटेक्ट करायचं. म्हणजे हे काय आहे, स्पेक्ट्रोस्कोपी आहे, थेरी आहे, बट आता आपल्याला हे काय बघायचं आहे, याचं इन्स्ट्रुमेंटेशन आहे. म्हणजे मला काय म्हणायचं समजतं का, ज्या पद्धतीने आपण XRD बघतो, सॉलिड स्टेट मध्ये XRD झालाय का तुम्हाला? हॅलो, तुमच्या सॉलिड स्टेट फिजिक्स मध्ये किंवा तुमच्या क्रिस्टल स्ट्रक्चरचा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये कुठे XRD झाले का तुम्हाला? हॅलो, अजून नाही मॅडम, पुढे आहे. SY ला झाले का? तो म्हणजे काय आहे रे, एक्स-रे डिफ्रॅक्शन टेक्निक. त्याच पद्धतीने XPS आहे, फोटो इलेक्ट्रॉन स्पेक्ट्रोस्कोपी आहे, लुमिनन्स आहे, UV विजिबल आहे, हे सगळं काय आहे, ऑप्टिकची नाव आहे. 1 मिनिट.
हॅलो हॅलो हा हा मॅडम. मॅडम. 1 मिनिट ते हा दरवाजा मॅडम. नॉक होत होता, मला वाटलं कोण बोलवायला लागले. ठीक आहे. सो रामन स्पेक्ट्रोस्कोपी इज अ स्पेक्ट्रोस्कोपिक टेक्निक युज्ड टू डिटेक्ट दी व्हायब्रेशनल, रोटेशनल अँड अदर स्टेट्स इन अ मोलिक्युलर सिस्टीम. म्हणजे जो आतापर्यंत आपण बघितलं की जे मोलिक्युल्समध्ये रोटेशन होतं, व्हायब्रेशन होतं, ऍब्सॉर्प्शन होतं, इमिशन होतं, हे आपण जस्ट थेरोटिकली सांगत होतो, इमॅजिन करत होतो. बट आपल्याकडे अशी एक टेक्निक आहे, असे एक्सपेरिमेंट आहेत की त्याने ते आपण ऍक्च्युअली डिटेक्ट करू शकतो. किंवा आता फॉर एक्झाम्पल माझं एक मटेरियल आहे फेराइट, किंवा फॉर एक्झाम्पल माझं एक मटेरियल आहे निकेल. हे प्लेन सिम्पल मटेरियल आहे, तर त्याच्यामध्ये मला दुसरं मटेरियल ऍड करायचं आहे, म्हणजे सबस्टिट्यूट करायचंय किंवा प्रोब करायचंय. तर लास्ट सेंटेन्स बघा, इट इज अ टेक्निक विच इज कॅपेबल ऑफ अ प्रोबिंग ऑफ द केमिकल कॉम्पोजिशन्स. म्हणजे एक सिम्पल एकाच कॉम्पोजिशन मध्ये मला दुसरं मिक्स करायचंय, प्रोब करायचंय, किंवा त्याला आपण इन रिसर्चच्या लँग्वेजमध्ये डोपिंग म्हणतो, डोपिंग करायचं आहे. तर हे सगळं कशामुळे करू शकतो आपण, रमन स्पेक्ट्रोस्कोपी यूज करून करू शकतो. किंवा एखादा डोपिंग केलेला मोलिक्यूल आहे, एखादं सबस्टिट्यूट केलेला आयटम मोलिक्यूल आहे, तर त्याच्यामध्ये काय डोप केलेलं आहे, ऑलरेडी जे डोप केलेलं आहे पण ते काय आहे, त्याचं मटेरियल कोणतं आहे, हे सुद्धा आयडेंटिफाय करण्यासाठी तुम्ही रमन स्पेक्ट्रोस्कोपी यूज करू शकता. म्हणजे सिम्पली इट इज द कॅरेक्टरायझेशन आहे. आता तुम्हाला ह्या टीव्या लेवलला रिसर्च प्रोजेक्ट असतात. आता तुम्ही आता MSc ला जाणार, हे सगळं तुम्हाला का दिले, आता MSc लेवलला तुम्ही गेला की ह्याचा सगळा बेस आहे, हे एक्सपेरिमेंट आहे, त्याची थेअरी आहे, प्लस ह्याच्यावरती डिपेंड प्रोजेक्ट आहेत. मग त्या प्रोजेक्टमध्ये हे सगळं येणार आहे. म्हणून तुम्हाला टीवायला हे इथं दिलेलं आहे. एखाद म्हणजे हे काय आहे, हे स्पेक्ट्रोस्कोपी ही थेअरी तर आहेच, बट इट इज द कॅरेक्टरिस्टिक. म्हणजे एखादं जर सॅम्पल दिलं तर त्याचं आपल्याला रामन काढायचं आहे, तर तुम्ही शिवाजी विद्यापीठमध्ये गेला तर तिथं ते रामन स्पेक्ट्रोस्कोपी आहे. एखादं आता माझं फेराइट मटेरियल आहे किंवा एखादं मॅग्नेटिक मटेरियल आहे, तर त्या मटेरियलचं मला रामन काढायचं आहे. मग मी रामन का काढणार आहे, मला XRD काढायचं आहे. मला XRD एक्सरे डिफ्रॅक्शन स्पेक्ट्रोस्कोपी, आय थिंक मला वाटतं हे झालं असेल तुम्हाला. एक्सरे आपण का काढतो, की माझं जे मटेरियल आहे XYZ नक्की तेच फॉर्म झाले का, ह्याच्यासाठी मी XRD काढणार. मग आता मला रामन काढायचं आहे माझ्या मटेरियलचं, किंवा मी एक बनवलेलं काहीतरी XYZ मटेरियल आहे, तर त्याचं रमन काढायचं मला. तर ते रमन मी का काढणार, तर त्याच्यामध्ये कसं व्हायब्रेशन झाले, कसं रोटेशन झाले, त्याच्यावरून त्याचे काहीतरी शिफ्ट्स आहेत, मग पुढे त्याच्या त्या लाईन्स आहेत, मग त्याचं कसं ते डिवायडेशन झाले. सो सिम्पली हे डोक्यात ठेवायचं आहे. हे एक्स्ट्रा सांगते मी तुम्हाला, म्हणजे हे कॅरेक्टरिस्टिक टेक्निक आहे जे की आपण इन्स्ट्रुमेंटेशन वापरून ते फाइंड आउट करू शकतो. आतापर्यंत आपण जे बघितलं व्हायब्रेशन, रोटेशन वगैरे, हे सगळं इमॅजिनरी होतं. इमॅजिनेशन मध्ये ते प्रिसेशन वगैरे बघितलं. आता जर इथं आता तुम्ही त्याच्या पुढे ऍडव्हान्स मध्ये निघालेला आहे. इथं ह्या टेक्निक यूज करून तुम्हाला तुमचा मटेरियल आहे, तुमचं जे सॅम्पल आहे ते स्टडी करता येऊ शकतो. तो सिम्पली व्हाय वी कॅन स्टडी द रमन स्पेक्ट्रा एवढंच डोक्यात ठेवा, बिकॉज इट इज used to find out or used to detect the vibration, rotations and other states in the molecules. And it is also capable of probing the chemical composition of that material. So that's why we have to study this Raman spectra. So why it is called a Raman spectra? Why it is called Raman spectra? Who tell? Raman spectra का म्हणायचं मग ह्याला? Because the Raman spectra is named after Indian physicist C.V. Raman. C.V. Raman ॲस्ट्रोफिजिक्सचं अगदी बेस्ट नावाजलेलं सायंटिस्टचं नेम आहे बघा, C.V. रामन ॲस्ट्रोफिजिसिस्ट आहेत ते. तर रामनचा स्पेक्ट्रोस्कोपीचा शोध आहे तो या C.V. रामन यांनी लावलेला आहे. अँड दॅट्स वाय दिस स्पेक्ट्रोस्कोपी इज called as the Raman spectroscopy, and it is a spectroscopic technique. Just आपण पाहिलं, it is a spectroscopic technique which is used to determine vibrational, rotational and other low frequency modes of the molecule. Just की आपण त्याच्या डेफिनेशन पाहिलं. नाव आणखीन ही स्पेक्ट्रोस्कोपी काय सांगते, the Raman spectroscopy is commonly used in a chemistry. जर केमिस्ट्री मध्ये गेला, जास्तीत जास्त ती केमिस्ट्री मध्ये यूज करतात. केमिस्ट्री मध्ये आपल्या शिवाजी विद्यापीठमध्ये पण हे रमन स्पेक्ट्रोस्कोपीचं इन्स्ट्रुमेंट आहे. आता यावर्षी सगळं आपलं लॉकडाऊनमुळे बंद आहे, नाही तर स्टडी टूर मध्ये तुम्हाला 101% आपण ह्याला व्हिजिट केलं असतं रमन स्पेक्ट्रोस्कोपीला. सो रामन स्पेक्ट्रोस्कोपी इज कॉमनली युज्ड इन केमिस्ट्री अँड फिजिक्स टू प्रोव्हाइड ए स्ट्रक्चरल फिंगरप्रिंट. म्हणजे एखाद्या ॲटम मध्ये, मॉलिक्यूल मध्ये ऍक्च्युली काय काय होतं
किती नंबर ऑफ आहे हे नेकेड आयला आपल्याला दिसणार सुद्धा नाहीये. सो दिस कॅन बी डिटेक्टेड बाय युझिंग दिस स्पेक्ट्रोस्कोपी. अशा नंबर ऑफ स्पेक्ट्रोस्कोपी आहेत, त्याचं डिवायडेशन झालेलं आहे. समजतं का? फॉर एक्झाम्पल मला असा व्हायब्रेशन रोटेशनचा स्टडी करायचा आहे एखाद्या मॉलिक्युलचा, म्हणून मी रामन स्पेक्ट्रोस्कोपी चूज केली. एखाद्याला वाटलं की मला ह्याच्यामध्ये कुठले कुठले स्ट्रक्चर तयार झालेत माझ्या मटेरियलमध्ये ते फाइंड आउट करायचं असेल तर मी XRD यूज करणार, त्यावेळी मला रामन करून चालणार नाही. असे नंबर ऑफ आहेत. आता एखादं माझं मटेरियल मी रिसर्च तयार केलेलं आहे किंवा फॉर एक्झाम्पल तुम्ही तयार केलेला आहे, तर त्याचा सरफेस कसा आहे, मला फक्त त्या सरफेसचा स्टडी करायचा आहे, आतमध्ये नाही जायचं, मला फक्त त्या मटेरियलचा सरफेस बघायचा आहे. तर माझ्याकडे कुठली टेक्निक आहे? ACM, स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. तर त्याच्यासाठी म्हणजे तुमचं एम काय आहे, मला थोडक्यात हे सांगायचंय का एक्स्ट्रा. तर हे तुमचं कशावरून ठरतं की मला रमन करायचंय का सेम ACM करायचंय का XRD करायचंय का XPS करायचंय, हे कशावरून ठरतं? तर माझा स्टडी काय आहे. मला जर व्हायब्रेशन रोटेशन मोड बघायचे त्या सॅम्पल मधलं तर मी रमन स्पेक्ट्रोस्कोपी करणार. मला जर फक्त त्या सॅम्पलचा सरफेस बघायचा आहे तर मी ACM स्टडी करणार, ACMचं कॅरेक्टरायझेशन करणार. आणि मला जर त्या सॅम्पलचं स्ट्रक्चर कुठलं आहे हे बघायचं असेल तर मी XRD करणार. हे जनरल आहेत, असे नंबर ऑफ टेक्निक्स आहेत. सो तुमचा रिसर्च कसा आहे, हे सगळं रिसर्च लेवलला आहे आता. सो तुमचा रिसर्च कसा आहे, तुम्हाला कुठला स्टडी करायचा आहे, तुमचं एम काय आहे, तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, त्याच्यावरती तुमचं ते कॅरेक्टरायझेशन ठरलेलं आहे. So in our case, we have to study the rotational and vibrational and other forms are take place in that molecule. So that's why here we have to study the Raman spectra. So Raman त्याला का म्हटलेलं आहे? बिकॉज ऑफ देअर सायंटिस्ट, त्या सायंटिस्टच्या नावावरून. सो नेक्स्ट, रामन इफेक्ट इज, अगदी व्यवस्थित हे बघा, ध्यानात ठेवा हे सेंटेन्स. रामन इफेक्ट इज द स्कॅटरिंग ऑफ लाईट बाय ट्रान्सपरंट सबस्टन्स. बघा, रामन इफेक्ट म्हटले की डोळ्याच्या समोर काय आलं पाहिजे? आता आपण त्याची डेफिनेशन सांगितली, का स्टडी करा, त्याचं एम बघितलं, का ते स्टडी करायचं. बट व्हॉट इज द ऍक्च्युअली डेफिनेशन? So Raman effect is the scattering of light by transparent substance such that the scattered radiation shows a shift of in their frequency. मग तो चेंज झालेला आहे, तो फ्रिक्वेन्सी न्यू बी द वॉट इट इज अ फ्रिक्वेन्सी. आपण हे पाहत आलो. सो असं जर तुमचं स्कॅटरिंग झालं कुठल्या कशामधून, लाईटचं स्कॅटरिंग बाय ए ट्रान्सपरंट सबस्टन्स, मग ते स्कॅटरिंग झाल्यामुळे काय झालं, लाईटची जी ओरिजिनल फ्रिक्वेन्सी होती ती चेंज झाली. अँड इट इज डिनोटेड बाय डेल न्यू, बिकॉज वी हॅव टू यूज डेल बिकॉज ऑफ डिनोटेड बाय चेंज. जर चेंज दाखवायचा असेल तर आपण इथं डेल हे नोटेशन घेतोय. म्हणजेच ते लाईटचं स्कॅटरिंग झाल्यामुळे काय झालं, त्याच्या ओरिजिनल फ्रिक्वेन्सीमध्ये चेंज झाला. ओरिजिनल फ्रिक्वेन्सी मीन्स इट इज द न्यू आय. आय मीन्स इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी, म्हणजे सुरुवातीची फ्रिक्वेन्सी. परत एकदा डेफिनेशन बघा, हे एक्सपेरिमेंटली मी दाखवणार आहे. सो डेफिनेशन बघा, Raman effect is the scattering of light by transparent substance such that the scattered radiation shows a shifts in their frequency new I, म्हणजे ओरिजिनल फ्रिक्वेन्सी मध्ये चेंज दाखवणार. दॅट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ स्कॅटर्ड रेडिएशन इज इक्वल टू न्यू एस इज इक्वल टू न्यू आय प्लस मायनस डेल व्ही. अतिशय सोपं इक्वेशन. कॉन्सन्ट्रेट ऑन टू दॅट इक्वेशन. दिस इज द न्यू एस. न्यू एस मीन्स व्हॉट? स्कॅटर्ड फ्रिक्वेन्सी. यस आहे ना इथे, न्यू बी द फ्रिक्वेन्सी. इथं यस आहे म्हणजे कशाची फ्रिक्वेन्सी? जे लाईट आपण इन्सिडेंट करणार आहे ती लाईट स्कॅटर्ड होते असं तुम्ही डेफिनेशन मध्ये सांगताय. सो दिस इज द स्कॅटर्ड फ्रिक्वेन्सी. आणि स्कॅटर्ड झालेल्या फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय आहे? न्यू आय, म्हणजे इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी प्लस त्याच्यामध्ये जो चेंज झाला, मग कसा पण चेंज असेल तो, ऍडिशन पण असेल किंवा सबट्रॅक्शन, तो न्यू आहे ती कमी पण होईल. का स्कॅटरिंग कसं पण होतं ना, मग ते जर जास्त लांब गेलं तर ते मायनस पण होईल, जवळ असेल तर प्लस पण होईल. म्हणजे त्याला आपण ते सांगू शकत नाही, तिथं जे सिच्युएशन असेल त्याच्यावरती ते डिपेंड आहे. सो दिस इज द सिम्पली फॉर्म्युला वेअर डेल न्यू बी द रामन शिफ्ट. मग जो हा चेंज आहे, जो हा तुमचा फ्रिक्वेन्सी मध्ये चेंज आहे तो काय आहे? रामन शिफ्ट. सो एवढं सगळं कॉम्प्लिकेशन करून घ्यायचं अजिबात गरज नाही. सिम्पली डोक्यात ठेवा, द रमन इफेक्ट मीन्स इट इज द स्कॅटरिंग ऑफ लाईट. बट हाऊ, कशा थ्रू? एखाद्या ट्रान्सपरंट सबस्टन्स मधून. जर लाईटचं स्कॅटरिंग होत असेल
मग ते स्कॅटरिंग झाल्यामुळे काय झालं, जी लाईटची सुरुवातीची जी फ्रिक्वेन्सी होती ती चेंज झाली. मग कशी चेंज झाली, प्लस झाली असेल किंवा मायनस झाली असेल. मग सुरुवातीची म्हणून मी न्यू आय लिहिलेला आहे, म्हणजे आयचं मिनिंग काय आहे, तर इन्सिडेंट आहे. आणि जे मग हा चेंज आपल्याला काढायचा आहे. सो दिस इज द चेंज इन फ्रिक्वेन्सी, आणि दिस चेंज इन फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड एज द रामन शिफ्ट. हे MCQ ला 101% विचारू शकतात. So it is observed experimentally that Raman shift is a characteristic of scattered and is independent of incident frequency. So next, Raman shift. आता रामन शिफ्ट म्हटलं की डेल न्यू यायला पाहिजे. रामन शिफ्ट म्हणजे ही डेफिनेशन समजली का? सिंपली एक लाईटचा बीम आपण घेतलेला आहे, तो एका ट्रान्सपरंट सबस्टन्स वरती किंवा ट्रान्सपरंट लिक्विड, आता ट्रान्सपरंट सबस्टन्स म्हणजे काही सुद्धा असू शकतं. आपण ट्रान्सपरंट काय लिक्विड सुद्धा असू शकतं ना, मग त्या लिक्विड मधून जरी पास केलं तरी त्याचं स्कॅटरिंग होणार आहे. मग सिंपली लाईट बीम इज इन्सिडेंट ऑन दॅट ट्रान्सपरंट सबस्टन्स, then their scattering take place, and because of this scattering their frequency changes. Generally simple definition. And this change in frequency we called it Raman shift. So Raman shift correspond to absorption or giving of energy difference. मग आता इथं परत हे ऍब्सॉर्प्शन फिनॉमिना आला, म्हणजे तिथं व्हायब्रेशन रोटेशन आलं, आणि व्हायब्रेशन रोटेशन आलं म्हणजे तिथं नक्की काय आलं, देअर ग्राउंड स्टेट एनर्जी आली, एक्साइटेड स्टेट एनर्जी आली. सो दिस इज द सेंटेन्स दिलेला आहे बघा, दिस इज द डिफरन्स बिटवीन ई अँड जी. सो व्हॉट इज ई? ई मीन्स एक्साइटेड स्टेट, अँड व्हॉट इज जी? जी मीन्स द ग्राउंड स्टेट. सर आता मी ही डेफिनेशन सांगितली, ही जर डेफिनेशन समजली असेल तर बघा, आणि जरी समजलं नसेल तर आणखीन समजावून घ्या. इन नेक्स्ट स्लाइड सी दिस फिगर. अंडरस्टँडिंग ऑफ रामन इफेक्ट. आताच आपण डेफिनेशन घेतलेली आहे. We have to incident a beam of light onto a transparent substance, then the scattering is take place, and because of that scattering the frequency its changes. ही मोनोक्रोमॅटिक लाईट, इथं ट्रान्सपरंट सबस्टन्स घेतलेला आहे, इन्सिडेंट केली लाईट, त्याच्या थ्रू काय झालं, इथं ऍब्सॉर्प्शन इमिशन व्हायला सुरुवात झाली, आणि त्याच्यातून तुमचा हा जो मोनोक्रोमॅटिक लाईटचा सोर्स होता त्याचे रेज होते ते काय झाले, स्कॅटर्ड व्हायला सुरुवात झाली, आणि बिकॉज ऑफ दॅट स्कॅटरिंग देअर इनिशियल फ्रिक्वेन्सी होती इथली ती चेंज झालेली आहे, तर ती प्लस मध्ये किंवा मायनस मध्ये चेंज होईल. सो इट इज कॉल्ड ॲज द रामन इफेक्ट. सो सिंपली डेफिनेशन समजली का रामन इफेक्टची? बघा फिगर मध्ये दिसतंय सगळ्यांना स्लाइड मध्ये? येस ऑर नो? येस मॅडम. सिंपली इथं मोनोक्रोमॅटिक लाईटचा सोर्स घेतलेला आहे, इथं एक आपण ट्रान्सपरंट सबस्टन्स किंवा सोल्युशन घेतलेलं आहे. हे तुम्हाला एवढं डीप मध्ये नाहीये, बट मी सांगतेय. ऍक्च्युअली तुम्हाला आयोडीन मॉलिक्युलचा एक एक्सपेरिमेंट आहे, आयोडीन, त्याच्यामध्ये तुम्हाला हा स्टडी सगळा आहे. आयोडीन मॉलिक्युल्स मध्ये तो कसा स्पेक्ट्रा भेटतो, रामन स्पेक्ट्रा कसा भेटतो, MSc ला आहे तो एक्सपेरिमेंट. आता थेअरी समजावून घ्या फक्त, आणि देन वी हॅव टू स्टार्ट नेक्स्ट. सो दिस इज द रामन इफेक्ट. आता कोण सांगणार मग रामन इफेक्ट म्हणजे काय? रामन इफेक्ट म्हटले की डोक्यात काय आलं पाहिजे? मयुरी सांगा. If we have to incident a source of monochromatic light onto the transparent substance, then because of absorption and emission we have to get a scattering of that light, and because of that scattering their original frequency changes. किती सोप्या भाषेत सांगितले बघा. and it is called as the Raman effect. मग ती चेंज इन फ्रिक्वेन्सी आहे जी की आपण डेल न्यू न दाखवतोय. इट इज कॉल्ड एज द रामन इफेक्ट, रामन शिफ्ट. समजलं का? आता कोण सांगेल? बोला बोला पटपट. हे समजावून सांगायलाच मग खूप वेळ जातो नंतर. हे ऍक्च्युली नाही, तुमच्या जास्त माहितीसाठी हे सांगतो आपण. सांगा की आता काय अवघड आहे? मी आता किती वेळा सांगितलं, भरपूर वेळा रिपीट केलं. लाईटचा बीम एखाद्या ट्रान्सपरंट मटेरियलवर टाकला तर लाईट स्कॅटर होते. राईट. बिकॉज ऑफ दॅट स्कॅटरिंग इट चेंजेस इट्स ओरिजिनल फ्रिक्वेन्सी. सगळ्यांनी सांगायचंय, मयुरी म्हणजे मयुरी नाही, बाकीचे पण सगळ्यांनी बोलायचं आहे.
एकटेच बोलत असते मी. आणि मग ही झाली त्याची डेफिनेशन. आणि त्याचा नंतरचा क्वेश्चन आहे आपला, वाय वी कॅन स्टडी दिस रामन स्पेक्ट्रा. वाय, का आपल्याला का गरज पडली हे रामन करायची, रामनचं कॅरेक्टरायझेशन करायची का गरज पडली. टेल मी, बी फास्ट. The scattering light is change frequency. So frequency साठी आपण वाय वी कॅन स्टडी दिस रामन स्पेक्ट्रा. बरोबर आहे की स्कॅटरिंग झालं हे आपण आता डेफिनेशन बघितली. बट माय क्वेश्चन इज वाय वी कॅन स्टडी दॅट. हे आपण डेफिनेशन बघितलं की ते लाईटचा बीम ट्रान्सपरंट सबस्टन्स वरती पडला आणि मग स्कॅटर झालं, ही त्याची डेफिनेशन झाली. मग आता वाय का गरज पडली, मग रामन कशासाठी, आणखीन हे आपण डेफिनेशन सांगतोय. फ्रिक्वेन्सी चेंज. आपलं एम काय आहे, नाही आपलं एम काय आहे, वी हॅव टू फाइंड आउट द रोटेशन व्हायब्रेशन्स मोड. आपल्याला ते फाइंड आउट करायचं आहे. हे स्कॅटरिंग होते म्हणजे कशामुळे होते, इथे ऍब्सॉर्प्शन लिहिले बघा. म्हणजेच इथं काय आहे, ऍब्सॉर्प्शन इमिशन आहे. म्हणजेच इथं काय आहे, इथं त्या ऍटमचं मोलेक्युलचं व्हायब्रेशन पण होतंय, रोटेशन पण होते, ऑसिलेशन पण होते, ट्रान्झिशन पण होते इलेक्ट्रॉनिक. आणि हे सगळं फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला रामन इफेक्टचा स्टडी करायचा आहे. ही झाली डेफिनेशन की सिंपल एक इलेक्ट्रिक मोनोक्रोमॅटिक लाईटचा सोर्स घेतला, तुम्ही एखाद्या ट्रान्सपरंट सबस्टन्स वरती बंबार्ड केला, इन्सिडेंट केला आणि मग त्याची स्कॅटरिंगमुळे फ्रिक्वेन्सी चेंज झाली. ही डेफिनेशन झाली. अबव क्वेश्चन इज वाय वी कॅन स्टडी. तर हे समजलं असेल सगळ्यांना हा कन्सेप्ट, डेफिनेशन आणि हा स्टडी का करायचा. त्याच्यानंतर रामन शिफ्ट कोणाला म्हणायचं, जो चेंज झालेला आहे फ्रिक्वेन्सीमध्ये, जो की आपण डेलनी डिनोट करतोय, त्याला आपण रामन शिफ्ट असं म्हणणार आहे. तर हे कन्सेप्ट खूप सोपे आहेत, खूप इंटरेस्टिंग पण आहेत. आणखीन जास्त समजावं म्हणून मी इथे ॲनिमेटेड तुम्हाला इथं स्लाइड दाखवलेल्या आहेत. सो समजावून घ्या व्यवस्थित, जे की तुमच्या बुकमध्ये हे एवढं सगळं दिलेलं नाहीये. सिम्पली 2-3 पानामध्येच हा चॅप्टर आहे. तुम्हाला नोट्स मी लेक्चर झाल्यावरती ह्याच्या सेंड करेन. सो यू ऑल्सो सी दॅट. सो नेक्स्ट, हे सुद्धा बुकमध्ये कुठं नाहीये. आता ज्यावेळी आपण रामन इफेक्ट शिकतो, सो देअर आर 2 टाइप्स. आता रामन शिफ्ट्स आपण पाहिला. रामन शिफ्ट वी कॅन डिनोटेड बाय इट डेल न्यू. सो व्हॉट इज द स्टोक्स लाईन. ज्यावेळी तुम्ही रामन इफेक्ट स्टडी करता, तर हा सगळा सिक्वेन्स त्याच्यामध्ये आहे. हे तिथे आर्टिकल्स आहेत. तर ऍक्च्युली त्याचं मिनिंग काय स्टडी करताना पुढे स्लाइडमध्ये आहे. तो स्ट्रोक्स लाईन्स म्हणजे काय, अँटी स्ट्रोक लाईन म्हणजे काय, हे 1 बाय 1 आपण बघू. आता डेफिनेशन रामन इफेक्टची तुम्हाला सांगितलेली आहे. रामन शिफ्ट म्हणजे काय सांगितलेलं आहे. सो व्हॉट इज मीन बाय स्टोक्स लाईन. स्टोक्स, सो इफ ए फोटॉन स्ट्राइक्स ॲन ॲटम और ए मोलेक्यूल, विच फोटॉन, कोण सांगेल. इट इज व्हेरी इझी. आता आपण रामन इफेक्टची जस्ट डेफिनेशन बघितलेली आहे. आणि आता हा इफेक्ट होताना तिथं 2 टाईपचे लाईन्स तयार होणार आहेत. एक आहे ती स्ट्रोक लाईन, दुसरी आहे ती अँटी स्ट्रोक लाईन. आवर डेफिनेशन इन स्ट्रोक लाईन इज इफ ए फोटॉन स्ट्राइक्स ॲन ॲटम और मोलेक्यूल, विच फोटॉन. Go back to our definition. This photon ray, we have to bombard this source of monochromatic light. इथले जे फोटॉन्स हे कशावरती, हे माझं सॅम्पल आहे, ट्रान्सपरंट सॅम्पल. मग आता हे सॅम्पल म्हणजेच काय आहे, मोलेक्युल आहे ना. मग इथले फोटॉन हे लाईटचे रे म्हणजेच काय आहे, लाईटमध्ये काय असते, फोटॉन्स असतात. ते आता ह्याच्यावरती बंबार्ड होणार आहेत. म्हणून मी मगाचपासून म्हणते डेफिनेशन समजावून घ्या. तेच आपल्याला बघायचं आहे, तेच रिपिटेशन आहे, वेगळं काही नाहीये. सो ही डेफिनेशन समजली असेल तर आणखीन एकदा सांगते, जाऊ देत वेळ गेला तर आपला. सो डेफिनेशन आधी समजून घ्या. मग हे जर समजलं असेल तर नेक्स्ट, आता मला स्टोक्स लाईन्स बघायचे. ती डेफिनेशन याच्या बुकमध्ये एवढं काय हे डिटेलमध्ये नाही दिलेलं. सो आता तुमच्या समोर आहे सिस्टीम. इफ ए फोटॉन स्ट्राइक्स ॲन ॲटम और अ मोलेक्यूल, देन व्हॉट हॅपन. बघा, हे ट्रान्सपरंट लिक्विड जे आपलं सॅम्पल आपण घेतलेलं आहे, जे की आत्ताच मी तुम्हाला दाखवलेलं आहे. देन पार्ट of the energy of the incident photon may be used to excite the atom of the liquid. बघा, स्टोक्स लाईन आपण बघतोय. ते लाईटचा रे आहे तो तुम्ही त्या लिक्विड वरती किंवा जे लिक्विड मध्ये ऍटम आणि मोलेक्युल्स आहेत त्याच्यावरती बंबार्ड झाला. त्या बंबार्डिंग मध्ये काय झालेलं आहे, बंबार्डमुळं ते जे ऍटम्स मोलेक्युल्स आहेत ते काय झालेले आहेत, एक्साइट झालेले आहेत. आता सध्या ते कुठे असणार आहेत,
ग्राउंड स्टेटला असणार आहे. ज्यावेळी अजून इथे आपण आपल्या एक्सपेरिमेंट मध्ये ही लाईट अजून इन्सिडेंट करायच्या आधी हे तुमचं सॅम्पल आहे हे कुठं असणार आहे, ग्राउंड स्टेटला असणार आहे. पण ज्यावेळी मी हे लाईटचा सोर्स ह्या सॅम्पलवरती बंबार्ड केला त्यावेळी काय झालं, इथले जे फोटॉन्स आहेत ते ऍटम्स आहेत तिथले सॅम्पल मधले ऍटम और मोलिक्यूल, त्याला ते एक्साइट करायला सुरुवात केली त्यानं. बघा मग आता सध्या हा ग्राउंड स्टेटला आहे आणि मग नंतर फोटॉनमुळे तो एक्साइट व्हायला सुरुवात होईल. तर नेक्स्ट बघा, द स्पेक्ट्रल लाईन विल हॅव लोअर फ्रिक्वेन्सी अँड इट इज कॉल्ड एज द स्टोक्स लाईन. मग आता लोअर म्हणजे असं अप अँड डाऊन असं नाही कन्सिडर करायचं. लोअर म्हणजे कमी, लो म्हणतो की नाही आपण तसं. मग रामन स्पेक्ट्रामध्ये अशा काही स्पेक्ट्रल लाईन, हे तुमच्या माहितीसाठी आहे, माहिती असावं म्हणून हे घेतलंय फक्त इथं. Raman spectraमध्ये the spectral line which have a low frequency and it is called as the Stokes line. For Stokes line, the del nu is positive. 101% MCQ ला विचारणार. बघा स्ट्रोक लाईन बघतोय, डेल न्यू म्हणजे काय आहे? अरे बोला. Frequency. Change in frequency. Not only frequency, it is a change in frequency. And in another language, what is that? अरे बाळांनो, चेंज इन फ्रिक्वेन्सी म्हणजे काय आहे? रामन इफेक्ट आहे की नाही? किती वेळा दाखवायचं? शिफ्ट आहे ना हा आपला, तेच सांगते. जो चेंज इन फ्रिक्वेन्सी त्यालाच आपण रामन शिफ्ट म्हणतोय. मग रामन शिफ्ट कसा आहे स्ट्रोक लाईन मध्ये? रामन शिफ्ट इज इक्वल टू पॉझिटिव्ह. हा जो शिफ्ट मिळालेला आहे तुम्हाला किंवा मिळणार आहे तर त्याचं नेचर हे पॉझिटिव्ह असेल तर त्या रामन लाईनला तुम्ही काय म्हणणार आहे? स्टोक लाईन म्हणणार आहे. आणि हे सगळं स्टोक लाईन आपण कुठं बघतोय? हे ग्राउंड स्टेटला बघतोय. इथं ते ग्राउंड स्टेटचे ऍटम मोलिक्यूल होते, ते लाईट बीम तुम्ही इन्सिडेंट केल्यावरती ते एक्साइट व्हायला सुरुवात झाली, अजून एक्साइटेशन मध्ये गेलेले नाहीत, आता ते ग्राउंड स्टेट मध्येच आहेत. आणि त्या स्पेक्ट्रल लाईनला तुम्ही काय म्हणणार आहे? स्टोक्स लाईन असं म्हणणार आहे किंवा इथं म्हटलेलं आहे. तर एवढं सिंपली डोक्यात ठेवा. फॉर स्टोक लाईन दिस रामन शिफ्ट मीन्स दिस चेंज इन फ्रिक्वेन्सी इज पॉझिटिव्ह. हा पॉझिटिव्ह म्हणून आपण आपल्या डेफिनेशन मध्ये इथं घेतले बघा, हा जो चेंज असेल तो पॉझिटिव्ह पण असेल आणि निगेटिव्ह पण असेल. तर हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह का घेतला होता? तर या दोन टाईप वरून घेतला होता. कारण इथं स्ट्रोक जर असेल तर तो पॉझिटिव्ह आहे आणि अँटी स्ट्रोक जर असेल तर तो निगेटिव्ह आहे. म्हणून इथं डेफिनेशन मध्ये तो प्लस मायनस असा घेतलाय. त्याचं मिनिंग तुम्हाला पुढे आणखी लागत जाईल. सो दिस इज द स्टोक्स लाईन. सो इफ द स्कॅटरिंग ऑफ मोलिक्यूल, हे सगळं हे बुक मध्ये एवढं डायरेक्ट दिले, पण तुम्हाला ते मिनिंग कळणं गरजेचं आहे ना. मग आता आपण डेफिनेशन बघितली, मग त्या डेफिनेशन नुसार आता काय काय होतं बघा. मग स्टोक्स लाईन मध्ये इफ द स्कॅटरिंग ऑफ मोलिक्यूल इज इन ग्राउंड स्टेट अँड इट इज डिनोटेड बाय झी. आता सध्या ते ग्राउंड स्टेट मध्ये आहे. देन इट ऍब्सॉर्ब द पार्ट ऑफ इन्सिडेंट एनर्जी. इन्सिडेंट एनर्जी म्हणजे कुठली? लाईट एनर्जी, जी की आपण त्याच्यावरती बंबार्ड करणार आहे. And then it gets excited state and it is denoted by capital E. Therefore, remaining energy is scattered with the frequency nu s. मग आता मला स्कॅटरिंग ची फ्रिक्वेन्सी काढायची आहे. सो स्कॅटरिंग फ्रिक्वेन्सी we can denote it nu s. It is called as the scattering frequency. मग सिंपली त्याचे डेफिनेशन, h nu चं रिलेशन, h nu चं आपण पहिल्यापासून बघत आलो. So this h nu, but we have to calculate the scattering frequency. Then here we have to put h nu s and it is equal to h nu I. Means what? खूप सोपं आहे, अजिबात अवघड नाही. h nu I म्हणजे इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी, राईट. आणि त्याच्यानंतर चेंज, जो की आपण डेल काढतोय. चेंज म्हणजे काय असणार आहे? एक्साइटेड स्टेट मध्ये एखादा ऍटम गेला किंवा एक्साइट मधला ग्राउंड मध्ये आला, म्हणजे इट इज द डिफरन्स बिटवीन एक्साइटेड स्टेट अँड ग्राउंड स्टेट. सो इन अनदर लँग्वेज we have to tell it is del E म्हणजे change in energy. So our definition is equal to h nu I minus हा चेंज आहे तुम्ही डेल ने दाखवला आणि it is equal to del E. So again here आता इथं हेच इक्वेशन परत सिम्प्लिफाय करा. इथं h आहे तो इकडे शिफ्ट केला तर तो डेल काय येईल बघा. दिस इज इक्वल टू h nu I आणि हा डेल E म्हणजेच तुमचा काय आहे? h इंटू डेल न्यू. शिफ्ट काढतो ना आपण. मग डेली म्हणजे चेंज इन एनर्जी म्हणजे चेंज इन फ्रिक्वेन्सी, जे की आत्ताच आपण बघतोय डेल न्यू आणि इट इज द रामन शिफ्ट. सो दिस इकडचा एच आहे तो
इकडे येईल राईट साईडला आणि ते सिम्प्लिफाय केल्यानंतर इथं काय राहील, दिस एच गेट्स कॅन्सल अँड द स्कॅटरिंग फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू वॉट, scattering frequency is equal to what, nu s is equal to incident frequency minus change in that original frequency. So हे जे इक्वेशन आहे हे देण्यात ठेवायचं आहे तुम्हाला. सिम्पली स्कॅटरिंगची फ्रिक्वेन्सी आपण कॅल्क्युलेट करतोय. Thus there is a shift in a spectral line towards the low frequency side and the spectral lines are called as the Stokes line. मग आपलं डेफिनेशन मग असे सांगित होतो की ह्या ज्या स्पेक्ट्रल लाईन्स आहेत ह्या लोअर फ्रिक्वेन्सीच्या आहेत. लोअर म्हणजे कमी फ्रिक्वेन्सीच्या. का कमी फ्रिक्वेन्सीच्या आहेत, कारण जो इथं जो चेंज होणार आहे हा कसा आहे रे, मायनस आहे. इथून जे ॲटमची काहीतरी एनर्जी आहे तिथे लॉस झालेली आहे. म्हणजे एखादा ॲटम आपला हा स्टोक्स लाईन हा ग्राउंड स्टेट मध्ये असणार आहे ना आपला हा स्टडी. मग आता ज्यावेळी लाईट रेजचे फोटॉन्स आहेत ते त्या ट्रान्सपरंट सबस्टन्स वरती किंवा तिथल्या ॲटम वरती मोलिक्यूल वरती ते बंबार्ड होतील, त्यावेळी तिथला ॲटम आहे तो एक्साइट होतोय, तिथला मोलिक्यूल आहे तो एक्साइट होतोय. म्हणजे इथं काहीतरी लॉस होतो. एक्साइट होऊन तो तिथली एनर्जी कुठं एक्साइटेड स्टेटमध्ये जातोय ना ग्राउंड स्टेट मधून. म्हणजे इथं एनर्जीचा काहीतरी लॉस होतोय म्हणून इथं आपण त्याला लोअर एनर्जी आहे असं म्हटलेलं आहे. मग बघा, thus there is a shift in a spectral lines toward the low frequency side and the spectral lines are called as the Stokes lines because according to Stokes law the frequency of fluorescent light is always smaller than or equal to frequency of a incident line. हे काय ध्यानात ठेवायची गरज नाहीये. हा फ्लोरोसेंट लाईट म्हणून दुसरा एक सोर्स आहे, त्याच्या संदर्भातलं सेंटेन्स आहे. तुम्ही आता तिथं लाईटचा जो बंबार्डिंग सोर्स आहे तो कसा घेताय, मोनोक्रोमॅटिक घेताय आणखीन कसा घेताय त्याच्यावरती ते डिपेंड असणार आहे. सो इन स्टोक लाईन्स मध्ये फक्त एवढं तुम्हाला देण्यात ठेवायचं आहे. जो चेंज आहे तो मायनस आहे, जो डेल शिफ्ट आहे तो कसा आहे बघा, इट इज अ एस इज इक्वल टू किंवा न्यू एस इज इक्वल टू न्यू आय मायनस डेल बी. तर हे झालं स्टोक लाईन्स बद्दल. त्याच पद्धतीनं अँटी, ह्याचं पण तुम्हाला फिगर पुढे दाखवायचे आहे. आधी डेफिनेशन समजावून घ्या. ऍक्च्युअली त्या दोन मध्ये काय फरक आहे, स्ट्रोक मध्ये काय फरक आहे, अँटी स्ट्रोक मध्ये, हे जस्ट डेफिनेशन समजावून द्या. हे फिगर मध्ये आणखीन तुम्हाला सेपरेट दाखवणार आहे, तिथं तुम्हाला ते जास्त समजेल. तर आणखीन अँटी स्ट्रोक आधी डेफिनेशन बघतोय आपण वन बाय वन. ह्या बुक मध्ये कुठं दिलेलं नाहीये, डिरेक्टली ते वर्ड्स दिलेले आहेत. मग आता स्टोक्स लाईन झालं, आता अँटी स्टोक्स लाईन. आता परत आपली डेफिनेशन, इफ ए फोटॉन स्ट्राइक्स अँड ॲटम ऑर मोलिक्यूल, कुठले फोटॉन, तर तो लाईटचा सोर्स आहे, मोनोक्रोमॅटिक लाईटचा सोर्स, तो आपण बंबार्ड करणार आहे तिथले फोटॉन. समजतंय का प्रणाली, मयुरी, उचिता, श्रद्धा? बघा, इफ ए फोटॉन स्ट्राइक ॲटम ऑर अ मोलिक्यूल इन अ लिक्विड विच इज इन अन एक्साइटेड स्टेट. मग आता त्याचं बंबार्डिंग झालं आणि जे ग्राउंड स्टेटचे ॲटम्स मोलिक्युल्स होते ते काय झाले, दे गेट्स एक्सायटेड, म्हणजे एक्सायटेड स्टेटमध्ये गेले. देन द स्कॅटर्ड फोटॉन गेन्स एनर्जी. बघा तिथे लॉस झाला होता, इथं आपण मायनस केलं होतं नाही, इथल्या एनर्जीचा लॉस झाला होता, दे लूज देअर एनर्जी. बट इथं एक्सायटेड स्टेटमध्ये त्यांनी जम्पिंग केलेलं आहे आणि इथं दे गेन्स देअर एनर्जी. सो दी स्पेक्ट्रल लाईन विल हॅव द हायर फ्रिक्वेन्सी. आता इथं गेन झाला म्हणजे इथं लोअर फ्रिक्वेन्सी होती, तर लॉस झाला होता ना एनर्जीचा, म्हणून इथं मायनस होती. आता इथं गेन झाली म्हणजे ऍड झाली फ्रिक्वेन्सी, म्हणून इथं काय झालेलं आहे बघा, द स्पेक्ट्रल लाईन विल हॅव हायर फ्रिक्वेन्सी अँड इट इज कॉल्ड एज द अँटी स्टोक लाईन. अँटी स्टोक लाईन डेल न्यू इज निगेटिव्ह. स्टोक लाईन मध्ये डेल न्यू इज पॉझिटिव्ह, अँटी स्टोक मध्ये जो तुमचा शिफ्ट आहे तो निगेटिव्ह असणार आहे. तर हे तुम्ही ध्यानात ठेवायचं आहे एमसीक्यू साठी. सो नेक्स्ट, मग आता आपली ओरिजिनल डेफिनेशन जसं की आपण स्ट्रोक साठी बघितलं त्याच्या अपोज असणार आहे. मग आता इथं काय असणार आहे, स्कॅटर्ड फ्रिक्वेन्सी स्कॅटरिंगचेच काढतोय आपण, पण कंडिशन दोन आहेत, समजते का सगळेजण? बघा